श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजे. त्यासाठी आज मी पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात आधी साहित्य म्हणून इथे सूर्यफुलाच्या बिया, कलिंगडच्या बिया, भोपळ्याच्या बिया, अक्रोड, बदाम, तुळशीच्या बिया, अळशीच्या बिया, काजू आणि खजूर, तसेच लाडूंना थोडे कोटिंग यावे म्हणून इथे मी गव्हाचे पीठ व थोडे तूप घेतले आहे. इथे मी लाडूसाठी लोखंडी तवा वापरला आहे. तवा गरम झाल्यावर त्यावर भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि कलिंगडच्या बिया हलक्या अशा रोस्ट करून घ्यायच्या आहेत. हा तवा लहान आहे म्हणून मी ही बियाणे वेगवेगळी करून भाजत आहे. जर का तुमच्याकडे मोठी लोखंडी कढई असेल किंवा मोठा तवा असेल तर ही बियाणे तुम्ही एकत्रही भाजू शकता. आता इथे काजू, बदाम, अक्रोड मी भाजायला घेत आहे. तर मैत्रिणींनो, हे लाडू ना 1 महिनाभर तरी अगदी आरामात टिकतात. रोज एक तरी लाडू आपण दुपारी जेवणानंतर तरी खाल्ला पाहिजे. मी तरी जरूर खाते, त्याचा मला खूप फायदा होत आहे. आता तुळशीच्या आणि अळशीच्या बिया मी इथे भाजून घेत आहे. ह्या ज्या तुळशीच्या आणि अळशीच्या बिया आहेत ना, ह्यांना फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स असेही म्हणतात. आता 2 चमचे तव्यावरती तूप टाकून गव्हाचे पीठ खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. आणि आता पीठ भाजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता काय करायचे आहे मैत्रिणींनो, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेली बियाणे आहेत ती एकत्र काढून घ्यायची आहेत. आणि त्यामध्ये सुगंध येण्यासाठी 1-2-4 वेलची आणि थोडीशी सुंठ जरी असेल टाकला तरी चालेल. आणि ही वाटलेली पावडर जी असते ना, ती एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात जे आपल्याला स्वच्छ असे कापून घेतलेले खजूर होते ना, ते त्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. कारण या खजूरमुळे लाडूंना स्वीटनेस येतो. ह्यामध्ये आपण साखर किंवा गूळ अजिबात वापरलेले नाही. हे एकदम पौष्टिक लाडू आहेत. आता ही जी पेस्ट आहे ना, ही त्या परातीतील पावडरीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्यावर भाजलेले असे खमंग हे गव्हाचे पीठही त्याच्यात घालून व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. खजुराच्या पेस्टमुळे लाडूंना ॲटोमॅटिक ओलसरपणा येतो, त्यामुळे तुपाची वगैरे गरज लागत नाही. व्यवस्थित असे चोळून लाडू हे गोल असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकाराचे. तर झालं ना मैत्रिणींनो, असे हे पौष्टिक लाडू आपल्याला खायसाठी खूप उपयोगी आहेत. साखर आणि गूळ न वापरता बनवलेले हे हेल्दी लाडू एकदा तुम्हीही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मलाही